तर आत्ताच्या क्षणाची एक मोठी बातमी आपल्याकडे येते। एकनाथ शिंदे वर्षावर दाखल झाले। चेकअप नंतर शिंदे वर्षावर दाखल झालेले आहेत। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी। उपचारानंतर एकनाथ शिंदे वर्षावर दाखल झालेले आहेत। ज्युपिटर रुग्णालयातून शिंदे थेट वर्षा निवासस्थानावर दाखल झाल्याचं हे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण दृश्यामध्ये पाहतोय की काही वेळापूर्वी शिंदेंचा पूर्ण ताफा जो आहे तो या वर्षा बंगल्यावर पोहोचलेला आहे आणि वर्षाची ही दृश्य आहे तुम्ही बघू शकता। पोलिसांच्या गाड्या पुन्हा सतर्क झालेल्या आहेत। पोलिसांचा बंदोबस्त इथे लागलेला आहे कारण खूप दिवसानंतर एकनाथ शिंदे या वर्षा बंगल्यावर आलेले आहेत। एक महत्त्वाची बैठक आहे, प्रशासकीय बैठक ती होणार आहे आणि त्यासाठी ही सर्व तयारी आहे। प्रशासकीय अधिकाऱ्यांची गाड्या इथे आतमध्ये आलेल्या, काही आमदार जे आहेत त्या आलेले आहेत। संजय शिरसाट असतील, उदय सामंत असतील, असे अनेक आमदार, शिवतरे असतील, असे आमदार जे आहेत ते आता वर्षा बंगल्यात दाखल झालेले आहेत। तुम्ही थेट दृश्य बघू शकता। वर्षा बंगल्यावरती पोलिसांचा मोठा पहारा लागलेला आहे। एकनाथ शिंदेंचा ताफा हा काही वेळापूर्वी आतमध्ये शिरलेला आहे आणि एकंदरीतच काही वेळातच एक जी बैठक आहे ती सुरू होणार आहे। प्रशासकीय बैठक आहे। 6 तारखेचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासंदर्भातली पूर्ण आढावा एकनाथ शिंदे घेणार आहेत। थेट ज्युपिटर इस्पितळातून थेट वर्षा बंगल्यावर आलेले आहेत। काही वेळातच ही बैठक सुरू होईल आणि प्रशासकीय लोक इथे आता येतील आणि बैठक सुरू होईल। ते दृश्य पाहू शकता तुम्ही का खूप दिवसानंतर एकनाथ शिंदे यांनी वर्षा गाठलेलं आहे। आजारी होते, ते 2 दिवस गावी गेले होते, त्यानंतर ते आजारी होते, त्यामुळे ठाण्याच्या निवासस्थानीच होते। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। थ्रोट इन्फेक्शन आहे, ताप आहे, अशक्तपणा आहे, अशा सर्व यांच्यावर इलाज सुरू आहे आणि त्यानंतर खूप दिवसानंतर ते आता वर्षा बंगल्यावर आलेले आहेत। इथे तर रेलच्या सुरू झाली आहे। पोलिसांचं प्रचंड असं पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि एकंदरीतच आता आमदार जे आहेत, अनेक आमदार ते इथे हजेरी लावू शकतात कारण की प्रशासकीय जी बैठक आहे ती बैठक झाल्यानंतर कदाचित आमदारांची बैठक बोलू शकत नाही, परंतु आमदारांशी ते चर्चा करू शकतात, आमदारांबद्दल संवाद साधू शकतात। जे काही 48 तास उरले, 2 दिवस उरलेले आहेत या पूर्ण शपथविधीला, त्या संदर्भातली ही चर्चा होऊ शकते आणि काय जी पदं घ्यायची आहेत, मंत्रिपदं घ्यायची आहेत याविषयी चर्चा होऊ शकते। गृहमंत्रीपदावरची चर्चा सुरू आहे। त्यामुळे एकंदरीतच या सर्वच बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आज काय होते वर्षावर काय खलबत होत आहेत, कोण कोण भेटायला येत आहेत, काही बीजेपीची लोक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटायला येत आहेत का, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। निश्चितच कपिल, यावेळी जर पाहिलं तर एकनाथ शिंदे वर्षावर दाखल झाले, त्यांच्याबरोबर कोणकोणते नेते आहेत किंवा आता त्यांच्या भेटीसाठी येणार आहेत का, नेमकं काय? नक्कीच तू थेट दृश्य पाहू शकतो का वर्षाच्या बाहेर बंदोबस्त लागलेले आहेत आणि आता शिवतरे असतील, संजय शिरसाट असतील, उदय सामंत असतील, हे सध्या वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत, गोगावले आहेत, हे वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत। त्यांच्या ताफ्यामध्येच गोगावले होते आणि आता उदय सामंत आणि संजय शिरसाट हे आलेले आहेत वर्षा बंगल्यावर। असे अनेक जे मुख्य नेते आहेत, हे अनेक असे मुख्य नेते आहेत, ते मुख्य नेते आज इथे वर्षा बंगल्यात दाखल होतीलच कारण की अनेक दिवसापासून मुख्यमंत्री कोणाला भेटले नाही आहेत, कोणाशी संवाद साधलेला नाही आहे, त्यांना बोलता येत नव्हतं, नंतर थ्रोट इन्फेक्शन होतं, डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिला होता कमी बोला, त्यामुळे बोलणं ते टाळत होते, आमदारांना भेट देणं टाळत होते आणि एकंदरीतच आज ते खूप दिवसानंतर वर्षावर आलेले आहेत। 2 दिवस उरलेले आहेत शपथविधीला आणि त्यामुळे निर्णय घेणं गरजेचं आहे।